अरे कसला चहा केलाय? अगं काय झालंय चहाला? चांगलाच राही की. अरे कडवट जार झालाय की चहा. काय काय तिने किती चांगलं केलं तर तुला त्यात काय खोटं दिसत. असू दे पी आता. चूक तिची नाही बाबा, चूक आमचीच आहे. बैल करून सोडलाय नुसता. वहिनी माझा शर्ट कुठं आहे? अहो भाऊजी बघा ना जरा, घ्या ना तुम्हीच. काय ग, एक शर्ट शोधून जायला तुला एवढं जड जायला लागले काय? ती बसले का? ती पण कामात आहे ना. जा तू शोधून घे शर्ट. हो, तुम्ही आईंना माझ्यासाठी कशाला एवढं बोललात? भाऊजींना कशाला बोलताय? त्यांना परत असं वाटणार की मी तुम्हाला शिकवते म्हणून. हे बघ सारिका, मी त्यांची किंवा तुझी बाजू घेत नाहीये. मी जे खरं आहे त्याचीच बाजू घेतोय. होय, पण आधी कधी तुम्ही त्यांना उलट बोलत नव्हतात. परत असं व्हायला नको की हा उलट पण बोलायला लागला, भावाभावात भांडणं लावायला लागली किंवा मुलात आणि आईत भांडणं लावायला लागली. ते सगळं टेपूर परत माझ्यावरच येणार हो. बघ सारिका, तू माझ्यासाठी तुझं घर सोडून आलीस आणि लग्नानंतर ना पोरगीचं सासरा आपला असतंय ना माहेर. पण तिचा नवरा जर समजून घेणारा साथ देणारा असला ना तर त्या बाईसारखं नशीबच कोणाचं नसते. आणि तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या सोबत. मग जग काय बी म्हणू दे. खरंच मिले नशिबाने. बायकांना घरातल्या कामाला कंटाळत नसतात हो, पण त्या किरकिरीला वैतागलेल्या असतात. त्यांना मानसिक आधाराची गरज असते. आणि नवरा जर सोबत असला तर मग कुठल्या पण परिस्थितीला तोंड देऊ आम्ही. तुम्ही नका काळजी करू. बघा मी आता घर कशी सांभाळते आणि सगळ्यांना पण.